पोस्ट सुपरिटेंडेंट बाबाजी सदोबा. पोस्ट सुपरिटेंडेंट बाबाजी सदोबा हे एक वेळ अक्कलकोटास आले. दर्शन घेऊन 4 दिवस राहून ते जावयास निघाले. तेव्हा श्रीची आज्ञा घ्यावी म्हणून हात जोडून मला जाण्यास आज्ञा असावी अशी प्रार्थना केली. किधर जाता बैठ असे महाराज म्हणाले. काही वेळाने पुन्हा आज्ञा मागितली. आज्ञा देईनात. आणखी काही वेळ बसून आज्ञा मागू लागले. तो नदी किनारे पार नाही असे म्हणाले, पण त्यावेळेस त्याचा अर्थ कोणाला कळला नाही. सुपरिटेंडेंट यास रजा नसल्याने असा विचार केला की आता राहणे उपयोगी नाही, म्हणून दुरूनच पाया पडून महाराजांची नजर चुकून ते कडपगाव स्टेशनावर गेले. तेथे पोहोचतात तो पाऊस पडून कृष्णेचा पूल वाहून जाऊन गाडी बंद झालेली होती. त्यांना 4 दिवस रखडावे लागले. पुन्हा पुलाची दुरुस्ती होऊन गाडी सुरू झाल्यावर ते आपल्या जागी गेले. तेव्हा त्यांना श्री स्वामी समर्थांच्या बोलण्याचा अर्थ अनुभवास आला की आगगाडी नदीच्या पलीकडे राहिली. असो, ते केव्हा केव्हा श्रीच्या दर्शनास येत असत. तात्पर्य त्रैलोक्यात काय चालले आहे हे श्री स्वामी समर्थांना सर्व कळत असे, यावरून सिद्ध होते. रेल्वेतील युरोपियन अधिकारी. सोलापूरचा एक रेल्वेतील युरोपियन महाराजाची कीर्ती ऐकून संतती नव्हती म्हणून श्रीच्या दर्शनास आला. समर्थांचे दर्शन घेऊन हात जोडून मनात चिंतन करत आहे. तोच त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, क्या तेरे को बेटा हो जाएगा, एक बरस दिल. आपल्या मनातील हेतू महाराजांनी ओळखून आपल्यास आशीर्वाद दिला म्हणून साहेबास मोठे आश्चर्य व आनंद झाला. मग पुन्हा दर्शन घेऊन तो सोलापूरला आला. पुढे 1 वर्षाच्या आतच त्याला मुलगा झाला. त्याला मोठा आनंद होऊन तो आपली मड्डम मुलगा घेऊन पुन्हा दर्शनास आला. 2 दिवस राहून दर्शन वगैरे घेऊन तो आपल्या जागी गेला आणि त्याने हे वर्तमान आपल्या जातीच्या काही लोकांस कळवले. त्यामुळे युरोपियन लोक ही कधी दर्शनास येत असत. इस्राईल धर्माचा डॉक्टर. एक इस्राईल धर्माचा डॉक्टर एक वेळ दर्शनास आला. महाराजांचे दर्शन घेऊन उभा राहिला. इतक्यात कितने हजार आग तुमने फोडे हे महाराजांचे अंतसाक्षित्वाचे भाषण ऐकून तो म्हणाला, मी डोळ्याचा डॉक्टर आहे असे महाराजांना कसे कळले. असे म्हणून श्री स्वामीची त्याने प्रार्थना केली की महाराज आपण अवतारी आहात अशी माझी पूर्ण खात्री झाली. मग तो पुन्हा पाया पडून आपल्या गावी गेला. केव्हा केव्हा मुलाबाळासह श्री स्वामीच्या दर्शनात तो येत असे. महाराजांना हिंदू, मुसलमान, युरोपियन किंवा पारशी वगैरे सर्व जातीचे लोक भजत असत. महाराजांनाही सर्व जातीच्या लोकांविषयी समता असे. हरिश्चंद्र गोपालजी यांच्या घरी एक ब्राह्मण 2000ची चोरी करून फरारी झाला. हे गृहस्थ बडोद्यास राहत असत. त्यांनी चोरीचा तपास पुष्कळ केला, पण पत्ता लागेना. पुढे ते काही दिवसांनी अक्कलकोटास आले. दर्शन घेऊन महाराजास चोरीबद्दल विचारले. तेव्हा महाराज म्हणाले, तुमचा चोर मोगलाईत अमुक गावी पकड कर रखा आहे. त्या गृहस्थाने स्वामी समर्थांनी सांगितलेल्या गावी जाऊन तपास केला. तेव्हा चोर सापडून त्यांचा सर्व मालही मिळाला. सहस्र भोजनाचा नवस. शेअर मार्केटच्या वेळी एक ब्राह्मण पुष्कळ पैसा मिळवला, परंतु त्याला संतती नव्हती. म्हणून उभयता गाणगापुरात जाऊन दर्शन घेऊन उभयतांनी श्री दत्तास नवस केला की आपल्या कृपेने आम्हास पुत्र झाल्यास सहस्र भोजन घालू. पुढे 1 वर्षातच त्यास पुत्र झाला. शेअरची भरभराट जाऊन कित्येकांची दिवाळी निघाली आणि कित्येक नवीन सावकार झाले. त्यात या ब्राह्मणाचीही दिवाळी निघाली. आबरू गेली. त्या काळजीने काही दिवसांनी ब्राह्मणही वारला. त्याच्या बायकोच्या मनात नवसाची गोष्ट वारंवार घोळत होती. पण यजमान गेले व पैसाही गेला. आता आपल्या हातून नवस कसा फिटणार असे त्या बाईच्या मनात वारंवार येई. बाई भाविक होती. असो, पुढे तिला एक सात्विक बाईने असा उपदेश केला की तू गाणगापुरात जाऊन पुत्रसह वर्तमान श्री गुरुदत्तात्रेयाची सेवा कर, म्हणजे ते आपला नवस फेडून घेतील. ही गोष्ट त्या बाईस बरी वाटून ती मुलासह गाणगापुरात गेली. काही दिवस सेवा केल्यानंतर तिला एके रात्री असा दृष्टांत झाला की तू अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थांना जेवू घाल, म्हणजे तुझा नवस फिटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी बाई अक्कलकोटास गेली व दुरूनच दर्शन घेऊन हात जोडून उभी राहिली. तो महाराजांनी तिला आपले जवळ बोलून म्हटले, अगं आम्हास जेवू घाल. बाईने नैवेद्याची तयारी करून ताट वाढून आणले. महाराजांनी इथेच भोजन करून पोटावर हात चोळीत ढेकर देऊन ते म्हणाले, तुझे सहस्र भोजन झाले बरं, आता जा. हे ऐकून बाईला अतिशय आनंद झाला. झालेली हकीकतीने सेवेकरी मंडळी सांगितली. धर्माच्या यज्ञात एक वेळ शुक्राचार्यांनी पोपटाच्या रूपेने शीते निवडली म्हणून स्वर्गात घंटा वाजू लागल्या, कारण अगणित ब्राह्मण जेवले. हे पुराण प्रसिद्धच आहे.
त्या गोष्टी व्यक्त करण्याकरताच महाराजांचा अवतार आणि म्हणूनच कोणी कोठेही असला आणि कितीही कामना केली तरी महाराजांनी आपल्या जवळ कोणते तरी निमित्त त्या मनुष्यास आणून त्याची ती कामना पूर्ण करीत. असे शेकडो अनुभवासह दृष्टांत हजारो लोकांस आलेले आहेत. असो, बाई स्त्रीचे दर्शन घेऊन आणि आज्ञा घेऊन आपल्या घरी गेली. गुरुचरित्रात एक भक्ताच्या स्त्रीने भोजनाची वासना नष्ट केल्याबद्दल कथा आहे. त्याच प्रकारची ही एक गोष्ट. शेषाचार्य अग्निहोत्री. अक्कलकोटात शेषाचार्य अग्निहोत्री म्हणून फार सात्विक ब्राह्मण होते. ते भिक्षा मागून कुटुंबरक्षण करीत. त्यांचे महाराजांच्या ठिकाणी अत्यंत प्रेम होते. हे दर्शनास गेले म्हणजे श्रीने आपले पाय पुढे करावे आणि ह्यांनी आवडीने दर्शन घ्यावे. तपकिरीची डबी पुढे करावी आणि श्रीने चिमूट घेऊन ओढावी. याप्रमाणे नित्य चालत असे. त्यांचाही नित्य दर्शनास येण्याचा नियम होता. महाराज रागावलेले असले म्हणजे मोठमोठ्यांची पुढे जाण्याची प्राज्ञा नव्हती. पण हे गृहस्थ मात्र बेलाशक पुढे जाऊन दर्शन घेत असत. समर्थांच्या पुढे हमेशा पेढे, बर्फी ताटेच्या ताटे लोक आणून ठेवीत. ते लहान लहान मुलास, यात्रेकरूस, कुत्र्यास, गाडीच्या बैलास सुद्धा पेढे बर्फी खाऊ घाले. पण अग्निहोत्री बुवास मात्र महाराजांनी कधी एक पेढा सुद्धा दिला नाही. त्यांच्या मनात असे येई की समर्थ सर्वांस प्रसाद देतात आणि मला मात्र कधीही देत नाहीत. याला काय म्हणावे? महाराजांचे प्रेम मजवर सुखेच आहे असे नित्य त्यांच्या मनात येई. एक दिवस बरीच ताटे मिठाईची स्त्री पुढे आलेली पाहून महाराज मला प्रसाद द्या म्हणून त्यांनी हात पुढे केले. महाराज काही बोलले नाही किंवा एक पेढा देखील दिला नाही. तेव्हा अग्निहोत्री बुवास फार वाईट वाटले. असो, दुसऱ्या दिवसापासून बुवाचे दर्शन बंद झाले. ज्यावेळी त्यांनी दर्शनास यावे त्यावेळी महाराजांनी तोंडावरून पांघरून घेऊन निजावे. असे बरेच दिवस केले. अग्निहोत्री बुवांनी तर पराकाष्ठाच केली. 6 घटिका प्रहर बसावे, 2 3 वेळा जावे, परंतु महाराजांच्या दर्शनाचा प्रत्यक्ष लाभ होऊ नये. त्यांनी एखाद्या वेळेस आज दर्शन घेतल्याशिवाय जायचेच नाही असा निश्चय केला तर पांघरुणातून शिव्या द्याव्या. असे बरेच दिवस गेले. त्यांच्या मनात असे येई की श्रीचे प्रेम मजवर इतके असून एकाएकी असे नाहीसे कसे झाले. याचे कारण काय? आपण अपराध तरी कोणता केला असावा? त्यांच्या लक्षात येईना. पुढे एक दिवस अग्निहोत्री बुवा खासबागेत शेणाचे गोळे घालण्याकरता गेले. त्या दिवशी समर्थांची स्वारी खासबागेतच होती. बुवा दर्शनास गेले तो नित्यप्रमाणे श्री गुरुदेव निजलेले होते. बुवाने विचार केला की गोळे घालून येऊ आणि मग दर्शन घेऊ. असा विचार करून गोळे घालण्यास गेले. शेण जमा करून गोळे घालू लागले. तेव्हा त्यांच्या मनात तोच विचार घोळू लागला आणि एकदम मनात आले की दुसरा अपराध मला तरी काही आढळत नाही, पण महाराजाजवळ पेढे मागितले हेच कारण असावे. कारण ज्या ठिकाणी मोक्षाधिक गती मिळावयाच्या त्यांच्याजवळ क्षुद्र पेढ्याची वासना धरली. किती मी अधम! असा प्रकारचा पश्चाताप होऊन त्याच ठिकाणी त्यांनी श्रीची प्रार्थना केली. महाराज, मी महान पातकी आहे. कृपा करून माझा अवेर न करता दयासागराने माझा अपराध क्षमा करावा. मी पुन्हा कधीही आपल्याजवळ पेढे बर्फी मागणार नाही आणि जर मागितली तर हे शेणच खाईन. असे म्हणून त्याने आपल्या तोंडात शेण घातले आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. अशी अग्निहोत्री बुवांची स्थिती झाली. मग सर्व गोळे घालून झाल्यावर महाराजांच्या दर्शनास जातेवेळी मनात असे चिंतन केले की हाच जर खरा अपराध असेल तर श्री दयागण स्वामी आज मला पूर्वीप्रमाणे दर्शन देतील. असे म्हणून ज्या ठिकाणी महाराज होते त्या ठिकाणी ते येत आहेत तोच महाराज हसू लागले आणि म्हणाले, अहो बुवा, बर्फी पोटभर खाल्लीत ना? आणा चिमूट इकडे. असे श्री समर्थ बोलले व श्री समर्थ पोट धरून हसू लागले. हे अग्निहोत्री बुवांनी पाहून त्यांना किती आनंद झाला असेल तो त्यांनाच ठाऊक. त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यांनी श्री साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून ते म्हणाले, महाराज चांगले जोडे मारलेत. असो. पुढे बुवा श्रीचे कृपेने उत्तम वैराग्य प्राप्त झाले आणि श्रीची भक्ती त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत केली.